नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महा-डी-बी-टी पोर्टलवर वेगवेगळ्या घटकांसाठी तुम्ही अर्ज केला असेल, त्यामध्ये तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही त्याची टेस्ट रिपोर्ट, कोटेशन, आर-सी बुक असे वेगवेगळे कागदपत्रे अपलोड केली असतील. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर जर तुमच्या काही कागदपत्रामध्ये त्रुटी असेल, तर तुमचा अर्ज रिव्हर्ट केला जातो आणि त्यासाठी तुम्हाला दुरुस्तीसाठी 7 दिवसाचा वेळ दिला जातो. आणि ज्यांची कागदपत्रे ओके असतील, त्यांना फॉरवर्ड केलं जातं आणि त्यांना पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती काय असते? तर महा-डी-बी-टी पोर्टलवर कुठल्याही घटकाचा अर्ज केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्याशिवाय तुम्ही तो घटक खरेदी करू शकत नाहीत. जोपर्यंत तुम्हाला पूर्वसंमती मिळत नाही, तोपर्यंत तो घटक मला खरेदी करता येत नाही. त्यामुळे पूर्वसंमती मिळाल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असते, पूर्वसंमती कशी पाहायची, पूर्वसंमती कशी डाउनलोड करायची, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात पूर्वसंमती आल्यानंतर ती कशी डाउनलोड करायची. सर्वप्रथम तुम्हाला पूर्वसंमती म्हणजे मंजुरी पत्र मिळालेलं आहे का नाही हे कसं पाहायचं, तर त्याचा SMS तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येतो. इथं तुम्ही पाहू शकता प्रिय अर्जदार, त्यानंतर अर्ज क्रमांक आणि घटक टोकन यंत्रासाठी पूर्व मंजुरी पत्र जारी केले आहे महा-जी-ओ-व्ही असा SMS ज्यांना आलेला आहे त्यांच्या लॉगिनमध्ये त्यांचं पूर्वसंमती पत्र दिलेलं असतं आणि ते डाउनलोड करून त्यावरती एक तारीख दिलेली असते. त्या तारखेच्या आत तुम्हाला GST बिल महा-डी-बी-टी पोर्टलवरती अपलोड करायचे असते. चला तर मग पाहूयात की लॉगिनमध्ये पूर्वसंमती पत्र डाउनलोड कसे करायचे. त्यासाठी तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलवरती यायचं आहे आणि फार्मर लॉगिन यावरती क्लिक करून तुम्हाला इथं फार्मर ID टाकून OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल आणि तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. इथं पाहू शकता OTP गेलेला आहे. याला तुम्हाला ओके करायचं आहे. OTP टाकून लॉगिन करून घ्यायचं आहे. घटक इतिहास पहा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज यावरती क्लिक करायचं आहे. छाननी अंतर्गत अर्जामध्ये तुम्ही इथं पाहू शकता तुमचा जो काही अर्जासाठी तुम्ही कागदपत्रे अपलोड केलेली आहेत त्यासाठी तुम्हाला पूर्वसंमती दाखवणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्वसंमती पत्र पहा, या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर तुमची पूर्वसंमती दाखवणार आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पूर्वसंमती देण्यात आलेले आहे. पूर्वसंमती पत्रावरती तुम्हाला तालुका कृषी अधिकारी आणि तारीख देण्यात आलेली आहे की तुम्हाला पूर्वसंमती पत्र कधी देण्यात आलेलं आहे. यामध्ये विषय तुम्ही पाहू शकता टोकन यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती देण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला किती तारखेच्या आतमध्ये बिल अपलोड करायचे आहे याचीही माहिती तुम्हाला दिलेली असते. तुम्ही पाहू शकता योजनेचं नाव राज्य कृषी यांत्रिकरण योजना. बाबा हे मनुष्यचलित अवजारे टोकन यंत्र आणि यासाठी अंदाजित अनुदानाची किंमत आहे 10,000 रुपये. बिल तुम्हाला कधीपर्यंत अपलोड करायचं आहे, 21/11/2025 या तारखेपर्यंत तुम्हाला बिल खरेदी पावती पोर्टलवरती अपलोड करायची आहे. या तारखेच्या आतमध्येच तुम्हाला बिल अपलोड करायचं आहे हे लक्षात ठेवा. या ठिकाणी पाहू शकता या दिनांकापासून खरेदी करून आपण त्याबाबतचे बिल खरेदी पावती अपलोड करावी, सादर करावी. ती मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं असते, ते अवजार ते घटक खरेदी करायचं आहे आणि घटक खरेदी केल्यानंतर चलन अपलोड यावरती क्लिक करून तुम्हाला बिल ऑब्लिक देयके यावरती क्लिक करून तुम्हाला ते कागदपत्रे अपलोड करा यावरती क्लिक करून याची बिल देयके अपलोड करायची आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बिल ऑब्लिक इनवॉइस तुम्हाला अपलोड करायची आहे. तर तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर ते अवजार खरेदी करायचे आहे आणि त्याचं बिल इनवॉइस अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुमच्या त्या यंत्राची स्थळपाहणी होईल आणि स्थळपाहणी झाल्यानंतर तुमचं अनुदान तुमच्या DBT लिंक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतं. तर असं हे संपूर्ण प्रोसिजर असते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती डाउनलोड करायची आहे, तुमचे अवजार खरेदी करायचे आहे, त्याचं GST बिल अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर तुमचे स्थळपाहणी होईल आणि तुमचं अनुदान तुमच्या DBT लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.